ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगेंना इशारा दिलेला आहे। खरं तर ओबीसींचं झोपडं उद्ध्वस्त कराल तर तुमची जागा दाखवून देऊ असं हाके म्हणालेत। यासोबतच नांदेड ते मुंबई पायी खरं तर लॉंग मार्चच्या तयारीसाठी हाकेंनी राज्यभर दौरा केलेला आहे। येत्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजानं फक्त खऱ्या ओबीसींना मतदान करा असं आवाहन देखील हाके यांनी केलं। बोगस कुणबी दाखले घेतलेल्या ओबीसींना खड्यासारखं बाजूला करा असं देखील हाके म्हणाले। तर राज्यभर 100 सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही नांदेड माळेगाव खंडोबा इथून मुंबईपर्यंत लॉंग मार्च करणार आहोत। गावगाड्यातल्या ओबीसी विजयंती एसबीसी प्रवर्गाला एकत्रित आणण्यासाठी आणि खऱ्या ओबीसींच्या बाजूने ठामपणे उभे राहण्यासाठी आणि येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकामध्ये ओबीसीला मतदान करायचं। ओबीसीनी खोट्या कुणब्याच्या दाखल्याद्वारे वर्ष 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या लोकांनी आता खोट्या कुणब्याच्या सर्टिफिकेटद्वारे जे निवडणुकीला उभे राहतील त्यांना खड्यासारखं बाजूला करायचं, ही आमची टॅगलाईन आहे। जरांगे नावाचा माणूस ज्या दिवशी मुंबईमध्ये उपोषणाला बसेल त्याच दिवशी आमची माळेगावच्या खंडोबाला नारळ फोडून नांदेड पासून मुंबईपर्यंत पायी चालत जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।